आज आपल्या दुकानावर बदलापूरवरून डायरेक्ट कस्टमर आलं तर आपले ऑनलाईन व्हिडिओ बघून बोलतो दादा आपल्याला टेंबड पाहिजे. मग काय आपण मग सोडलं ना सगळं पक्षी हवेन. मग कस्टमरला कसं सिलेक्ट करायला सोपं पडतंय ना. दादा बोलतो बघ कसं पक्षी उडताना बोलतं ना. पक्षी बसला डायरेक्ट दादाच्या डोक्यावर. दादा बोलतो असं उडून डायरेक्ट येणार पक्षी बोलतो पहिल्यांदा बघल्यान मी. बरं आपल्याकडे विषय टॉपचा. ताई बोलतो हे पक्षी घ्यावंच बोलतो आपण. कारण बोलतो थकून कामाला बोलतो ट्रेन मधले आल्याच्या नंतर यानं जर हातान घेतल्या बोलल्या जर बोलतो स्ट्रेस फ्री होतो. बरं बात तर सही आहे. आणि लगेच आपण कस्टमरला प्रॉपर बर्डची डिटेल द्यायला सुरुवात केली. त्याला कसं पकडायचं, कसं स्टेप ऑफ कमांड फॉलो करायची, त्याच्यानंतर त्याला कुठला फूड द्यायचा. या छोट्या छोट्या गोष्टी मोठ्या मोठ्या गोष्टी आपण जर कस्टमरला सांगतो. कस्टमरचा ट्रस्ट आपल्यासोबत नेहमी राहतो. म्हणून लांब लांबवरून कस्टमर येतात. मग वायले पेटचा नेहमी ट्रेंडिंगला राहते ना. ताई बोलतं युवत पक्षी आम्हाला पाहिजे बोलतं. पण आमच्या दिदीला विचारून ते कसा वाटला तिला. दिदी दुर्क्षी घाबरत होती पण नंतर दिदी बोलते मम्मी योच पाहिजे बोलतं. दिदी बोलली विषय कापला. मग दिला आहे ना बर्ड आणि कडकवाला काढला यांचा फोटो ना. तुम्ही पण आपल्या शॉपवर नक्की पक्षी घ्यायला. त्याच्यानंतर आदेश आता वायले आलता भाई नवीन ब्लॉगर तयार झाले आमच्या गावात. बघ कसा भाई ब्लॉगिंग करतोय. याचा विषय पण सध्या टॉपचा. शाळांची पोर आलती बघ कशी पक्षी बघत होती. यो भाई बोलते दादा बिग पॅन बरं भावा अशी इज्जत राहून जरा विषय गंभीर आहे आपला. भजे घ्यायला आलतो. यो बघ कसा तलतोय भजे. आमचा मेहनती पोरे आहे का नेहमी कामच करीत असतो. घरी आलो तर आपला दक्षूबाई आलता. दक्षूबाई बघ कसं टकला उरवले. आमचा पोरे अजून क्यूट दिसतोय. नजर बिजर नका लावा का बाबा लपरावल नाही तर बाबूबाईनी बघ कसं प्रोजेक्ट बनवले. बिल्डिंग उभ्या गेल्या गवात लावून त्याच्या खाली काय लाईटी बिटी लावल्या. या कामात आमचा बाबूबाईचा हात कोण नाही पकडू शकत. बाबूबाईचा जरा विषय करा आमचा गंभीर आहे. लगेच दिला मम्मीनी जावाला. चिकन होता, मच्छी होती, भात होती ना, भाकर होती ना, कांदा होती ना. मग काय दाबून मारला ना हात ना. दक्षूबाईला बघ शिरा देत ना तर कसा खोटा खोटा लढतं. दक्षूबाईला रोत होता तर वेदन बाईनी बघ कसं झुला झुलवला आणले दक्षूबाईला बाहेर. मग कसं मुक्कात बसलं बघ. पोरा नाही बारीक बारीक लई टॅलेंटेड नाटके असतात राहून दे. इकडे बाबाचा दोस्त टॉपची चर्चा करीत होती बैलांच्या विषयी. कारण बाबाने आणले मशावले बघा कसा टॉपचा हत्यार आणले. एकदम चिकना वासरू आणले. यावर्षी बाबा शर्तीन काय कोणला बाजी दे ना. विषय गंभीर. दुकानावर तर ये दोन भाई आलं तर चिचपाडशा पक्षी बघायला. भाई बोलतो कुठला घ्यायचा. बोलतं योज आहे. मग बोलतं योच फायनल कर. बोलतं भाई बोला तो भगवान बोला बोलतं. मग भाईनी करली ना गट्टी कसं रप्पा पैसे मोजतो बघ भाई. रास पैसे आणले. बोलतं दादा आज पैसे दिले मग पक्षी उद्या झाला येईल शर्तीने येईल ना. बोलतं तवा न्याला येईल. बरं ये ना बाबा पैसे देऊन जा बघते. मग काय गलकाट कोंबड्या आणलेल्या बघ अशा बारीवाल्या. केल्या बॉक्समध्ये पॅक ना बाजूला गोणी भरून दिलं तर खाना कोणला. अरे बाबा आपला विकास दादा पावशी आला कुठून काट्टे मानवलेले टॉपचा माणूस आहे. बोलतो खोलू करा आवाजाला थोडासा बरं खोल. यो भाई डायरेक्ट खोलीत होता. अरे बाबा नको उडतील बाहेर. डायरेक्ट आवाज हवा होल बरं. विषय गंभीर होला नीट ने बरं. गरबर नको होऊन द्या. टॉपच्या माजरी आणल्यान बघा कसं क्युटी ब्युटी आणल्यान. पैसे असतील वायला पेट शॉपला व्हिजिट करा. लिमिटेड स्टॉक स्क्रीन नंबर कॉन्टॅक्ट करा. घरच्या घरा पोहोचविला फेब्रुवारीसाठी जरा वेगळा विषय आणला समजून जा.